अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनो, दादांनो, आपल्याला काही नियम पाळायचे आहे, काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे या दिवशी आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहे। बघा, शुभ दिवसाचं आपल्याला जसं काही शुभ फळ मिळत असतं त्याचप्रमाणे त्या दिवशी जर काही नियमांचं आपण पालन केलं नाही तर त्याचे अशुभ परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात। 19 एप्रिलला आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीयेच्या दिवशी हे नियम तुम्ही नक्की पाळा। नियम म्हणण्यापेक्षा या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, अगदी साध्या सोप्या आहे, पण या जर गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्हाला त्या दिवसाचं संपूर्ण फळ मिळेल। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे आणि दिवस अत्यंत पवित्र आहे। हा दिवस पितरांना समर्पित असतो आणि त्यातल्या त्यात या दिवशी बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सुद्धा आपण पूजा करत असतो। इतकं महत्त्व या दिवसाला आहे, तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी समजा तुम्ही पूजा नाही केली, बाकी इतर काही गोष्टी करत नाही, पण काही नियम तुम्ही नक्की पाळा की जेणेकरून मग पितरांचा, माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद मिळेल। कारण त्या दिवशी असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 वाजता पित्र जे आहेत ते भूतलावर येतात, त्यांचा सर्वत्र वास असतो आणि आपण 12 वाजता बघा घास काढत असतो आणि पित्र एकदा जर नाराज झाले तर आयुष्यामध्ये आपल्याला अगदी ते म्हणजे आपली परिस्थिती जी आहे अगदी शून्यापर्यंत ते आणू शकतात। कारण पित्र जे आहे ते नाराज झाले ना, एक वेळ देवांना प्रसन्न करणं सोपं असतं, पण पितरांना प्रसन्न करणं खूप अवघड असतं आणि आपल्या काही चुकांमुळे ते नाराज होऊ शकतात। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी काही प्लीज गोष्टींची तुम्ही काळजी घ्या की जेणेकरून आपल्याला त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळेल। आत्तापर्यंत तुमच्याकडून त्या चुका झाल्या असतील ठीक आहे, पण इथून पुढे जेव्हा तुम्हाला माहिती मिळते तर त्या गोष्टी आपण अंमलात आणल्या पाहिजे। सगळ्यात पहिले म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। बऱ्याचशा ऑफिसेसला वगैरे सुट्टी असते, ऑफिस असेल तर अर्थातच आपण लवकर उठणार आहे, पण समजा ऑफिस नाही आहे तर उशिरापर्यंत प्लीज झोपून राहू नका। या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा तुम्ही गोमूत्र किंवा गंगाजल टाकून किंवा जे आपण पंचगव्य मी तुम्हाला नेहमी सांगत असते ते टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे। अंघोळ झाल्यानंतर आपल्याला कपडे घातल्यानंतर सूर्याकडे पूर्व दिशेला बघून आपल्याला सूर्यदेवताय नमः असं म्हणत सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तांब्याच्या तांब्यामध्ये सूर्याला नेहमी अर्घ्य देत जा, इतर स्टीलच्या वगैरे भांड्यामध्ये अर्पण करू नये सूर्यदेवतांना पाणी। तर बघा, प्रत्येक शुभ दिवशी सूर्याला अर्घ्य दिलाच पाहिजे, तसं रोजच दिला पाहिजे, पण समजा आपल्याला नाही मिळत वेळ तर अमुक एक दिवशी तर दिलाच पाहिजे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घरासमोर रांगोळी काढायची आहे, देवारासमोर छोटीशी रांगोळी काढायची आहे। देवतांची व्यवस्थित अगदी छान अभिषेक करायचा आहे, देवतांची अंघोळ घालायची आहे। देवघर अगदी छान तुम्ही फुलांनी वगैरे सजवून टाका त्या दिवशी। आणि त्यानंतर बघा देवघरामध्ये तुम्हाला अखंड दिवस तेवत राहील असा तुम्हाला दिवा लावायचा आहे, नक्की लावा। बघा, संपूर्ण दिवस मुळात बघा अक्षय तृतीया या दिवशी मुहूर्त पाहण्याची पण गरज नसते, हा संपूर्ण दिवसच मुळात म्हणजे शुभ मुहूर्त मानला जातो। म्हणून तुम्हाला देवघरात दिवसभर तेवत राहील असा दिवा लावायचा आहे, कारण देवी देवता बघा प्रकाशाकडे, दिव्याकडे आकर्षित होतात, म्हणून दिवा लावलाच पाहिजे की जेणेकरून माता लक्ष्मी जी आहे आपल्या घराकडे आकर्षित होईल। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना तुम्हाला धान्य, कपडे जे काही शक्य असेल ते दान करायचं आहे। मी आधी पण तुम्हाला सांगितलं की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला पाण्याने भरलेली घागर जी आहे ती दान करण्याला खूप महत्त्व आहे। दान म्हणजे कोणाच्या हातात तुम्ही देऊ नका, ठीक आहे, कोणी घेईलच सांगता येत नाही, मग अशा ठिकाणी बघा जिथे सार्वजनिक काही ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही ती घागर जर ठेवली पाण्याने भरून, आपोआप लोक तिथले पाणी प्यायला लागतात। उन्हाळ्याचे दिवस आहे, किंवा तुम्ही जनावरांसाठी सुद्धा पाण्याने भरलेलं काहीतरी भांडं ठेवा, ते सुद्धा सगळ्यात मोठं पुण्य मानलं जाईल। आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा तुम्हाला माता लक्ष्मीचं जे श्रीसूक्त आहे त्याचा पण पाठ करायचा आहे। या आठवतील त्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला सांगते, या मी पूजा मांडणीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे। घराची स्वच्छता सुद्धा तितकीच महिलांना महत्त्वाची आहे, घर स्वच्छ असलं ना मग तिथेच देवी देवतांचा वास असतो, ठीक आहे। तर अशा या काही गोष्टी आहेत। त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा आपल्याला केस कापायचे नाही आहे, नखं वगैरे कापायचे नाही आहे, कारण अशा केस कापणे, नखं कापणे या गोष्टी काही शुभ दिवशी करू नये। आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला केरसुणी म्हणजे झाडूची खरेदी करायची आहे। केरसुणी हे स्वतः स्वरूप माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, म्हणून झाडू किंवा छोटी शिराई का होईना आपल्याला खरेदी करायची आहे। गाईला हिरवा चारा खायला द्या, गाईला तुम्ही काही घरामध्ये जे शिजलं असेल ते सात्विक अन्न तुम्ही खायला देऊ शकता। गाईच्या पोटी 33 कोटी देवांचं स्थान असतं, म्हणून शुभ दिवशी गाईला घास दिलाच पाहिजे। त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नवीन कामाची सुरुवात करताय, नवीन गुंतवणूक, नवीन काही बिझनेस करताय, नवीन काही नोकरी वगैरे सुरू करताय, तर त्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो, कारण हा दिवसच मुळात खूप महत्त्वाचा मानला जातो। बघा, महिलांना मासिक धर्म असेल, घरातल्या पुरुषांनी या गोष्टी केल्या तरी पण चालेल, कारण बघा असं काही नाही की घरातल्या
घरातल्या स्त्रीनेच नेहमी केलं पाहिजे. पुरुष मंडळी, घरातले मुलं मुली ते सुद्धा करू शकतात. ठीक आहे, फक्त आपल्याला सुतक वगैरे असेल तर काही गोष्टी करता येत नाही. मग तुम्ही दान वगैरे करू शकतात. असं काही नाही की सुतकामध्ये दान वगैरे नाही करायचं आहे. ठीक आहे, यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला दुपारी वगैरे झोपायचं नाही आहे. घरामध्ये समजा आजारी व्यक्ती, गर्भवती महिला वगैरे, त्यांच्यासाठी हा नियम नाही आहे. पण आपल्यासारखे व्यवस्थित असणाऱ्या लोकांनी प्लीज दुपारच्या दिवशी जे आहे, ठीक आहे, तुम्ही 15-20 मिनटं फक्त पाठ टेकवताय. कारण महिलांना बघा सगळेच कामं असतात स्वयंपाकापासून वगैरे. तुम्ही 5-10 मिनटं पाठ टेकवताय ती गोष्ट वेगळी, पण अगदी 2-2, 4-4 तास दुपारी झोपू नका. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही. मांसाहार, मद्यपान या गोष्टी अजिबात करायच्या नाही आहे. घरातली स्त्री सगळं काही व्यवस्थित करते आणि पुरुषांनी जर असं वागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. ती स्त्री आपल्या घरासाठी काहीतरी करत असते. म्हणून प्लीज एक दिवस तरी आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे. यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये भांडणं, कटकटी, वादावादी, शिवीगाळ होणार नाही याची काळजी घ्या. मोठ्यांचा अपमान करू नका. कितीही बघा मोठे लोक कधीतरी काहीतरी सांगतात, आपल्याला ते पटत नाही, पण काहीतरी त्यामागे तथ्य असतं म्हणून ते आपल्याला सांगत असतात. तर बघा, भांडण वगैरे अशा गोष्टी घरामध्ये झाल्या ना, तिथे माता लक्ष्मी कधीही टिकत नाही. पित्रसुद्धा यामुळे नाराज होत असतात. म्हणून न चुकता, न विसरता तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बघा, एक वेळ कमी बोललं तरी चालेल, कारण बोलण्यामुळे जास्त भांडण वगैरे वाढत असतात. यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कोणाला पैसे उधार द्यायचे नाही आहे. बघा, मदत करणं वेगळं आणि उधार देणं वेगळं. एखाद्यावर अशी काहीतरी वेळ आलेली आहे की आपल्या मदतीमुळे त्याचं काहीतरी कल्याण होणार आहे, हॉस्पिटलायझेशन आहे, इतर काही अजून काहीतरी महत्त्वाचं आहे की ज्यामुळे त्या माणसाला खरंच खूपच अडचण आहे, ती गोष्ट म्हणजे मदत झाली. पण उधार देणे, काहींना सवय असते असंच उगाचच काहीतरी उधार मागायची. असं अजिबात करू नका. अक्षय तृतीया हा माता लक्ष्मीचा दिवस आहे, अशा शुभ दिवशी, आणि कधीही संध्याकाळी सुद्धा कोणाला पैसे जे आहेत तर ते उधार देऊ नये. ठीक आहे. यानंतर तुमच्या दारामध्ये कोणीही आलं या दिवशी मागायला, कोणी काही स्त्री आली, पुरुष आलं, प्राणी आले, तर तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काहीतरी द्या. तुम्ही एखादा माणूस आला, दूध साखर द्या, फळ द्या. कुमारिका आली तुमच्या घरामध्ये, कुमारिकासुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं, त्यांना तुम्ही दूध काहीतरी द्या, फळ द्या, चॉकलेट द्या. लहान मुली वगैरे आल्या तर चालतं अशा गोष्टीसुद्धा, पण असंच कोणाला पाठवू नका. यानंतर शुभ दिवस आहे, 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे, तर चांबड्याच्या वस्तू या दिवशी वापरू नका. लेदरची पर्स, लेदरचे बेल्ट, लेदरच्या चप्पल वगैरे या गोष्टी वापरायच्या नाही, कारण त्याचा विपरीत परिणाम आपल्याला होतो. माता लक्ष्मीला अशा चांबड्याच्या वस्तू वगैरे आवडत नाही. बरेचसे लोक बघा नवरात्रीचे 9 दिवस हा नियम पाळत असतात. यानंतर या दिवशी आपल्याला काळे कपडे घालायचे नाही आहे. काळा रंग कुठेतरी नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे स्त्रियांनी सुद्धा काळी साडी, काळ्या बांगड्या वगैरे असं घालू नये. सवाष्णाचे जे रंग असतात, म्हणजे बघा हिरवा म्हणा किंवा लाल म्हणा, तुम्ही नारंगी इतर घालू शकतात, पण अगदी काळे कपडे वगैरे घालू नका. ठीक आहे. तर या काही गोष्टी आहे, याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, यासुद्धा मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. या दिवशी तीक्ष्ण वस्तू दान करू नका, खरेदी करू नका. चाकू, सुरी, कात्री या गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला घ्यायच्या पण नाही आहे, दान पण नाही करायच्या आहे. सोबतच या दिवशी बघा, आंघोळ केल्याशिवाय आपल्याला अन्न खायचं नाही आहे. बऱ्याचशा स्त्रियांना सवय असते, सकाळी आपण उठल्यावर आधी स्वयंपाक करून घेतो आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश होतो, पण असं करू नका. सण आहे त्या दिवशी, इतर वेळेसुद्धा असं करू नये, पण इतर वेळेस तरी ठीक आहे, त्यातल्या त्यात सणाच्या दिवशी अशी चूक अजिबात करू नका. ठीक आहे. यानंतर या दिवशी बघा, मांसाहार, मद्यपान वगैरे अशा गोष्टी तर करायच्याच नाही, बिलकुल नाही. आणि कोणाचा अपमान करायचा नाही आहे. घरामध्ये शिवीगाळ वगैरे करू नका. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा यामुळे वाढत असते आणि मग जीवनामध्ये दुःख येत असतात. बघा, जेवढे जमतील मी अगदी सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या, अशा जगावेगळे नियम काही नाही आहे, फक्त या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आणि प्रत्येक घरामध्ये पूजा वगैरे थोडी प्रथा वेगळी असते, काही गोष्टी वेगळ्या असतात, पण हे नियम तर सगळ्यांना सारखेच लागू पडतात. या म्हणजे बघा, अगदी आपण वागलं कसं पाहिजे, काय गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे, ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि अक्षय तृतीया ही तिथी फक्त पितरांना समर्पित नसून माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित आहे. त्यामुळे जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करायची आहे. मोबाईलवर तुम्ही बघा, पितृअष्टक लावा, माता लक्ष्मीसाठी श्रीसूक्त लावा, विष्णू सहस्रनाम लावा, की जेणेकरून आहे ना, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते आणि मग घरामध्ये भांडण वगैरे आपोआपच होत नाही. अशा आपण गोष्टी केल्यानंतर त्याचा आपल्याला खरंच खूप फायदा होत असतो. तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, काय नाही, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.